आज आपण एक असा प्रश्न घेऊन आलो जो महाराष्ट्रातील लाखो लोकांना पडतो. तो म्हणजे देशातील किंवा महाराष्ट्रातील खाजगी कर्मचाऱ्यांच्या मनात असतो. मी 15 वर्षे नोकरी केली तर 58व्या वर्षी मला दरमहा किती पेन्शन मिळू शकते? EPFOच्या EPS 1995 पेन्शन स्कीम अंतर्गत नेमकी पेन्शन कशी ठरते? कसं गणित असतो? सरकारचे सध्याचे अपडेट काय आहेत? आणि भविष्यात पेन्शन वाढण्याची कोणती शक्यता असते का? याची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला EPS पेन्शन संदर्भात पूर्ण स्पष्टता मिळते आणि तुमचे सर्व भ्रम दूर होतील. भारतामध्ये खाजगी क्षेत्रात काम करण्याचे कर्मचारी EPFO अंतर्गत येतात. एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच कर्मचारी व कंपनी दोघेही 121% योगदान देतात. यातील कंपनीच्या 12%पैकी 8.3% म्हणजे 33% हिस्सा थेट EPS म्हणजेच पेन्शन स्कीममध्ये जमा होतो. सध्या EPS पेन्शनसाठी वेतनाची गणना जास्तीत जास्त 15,000 रुपयांपर्यंत केली जाते. म्हणजेच तुमच्या प्रत्यक्षात पगारात कितीही जास्त असला तरी पेन्शन मोजताना कमाल वेतन 15,000 रुपये धरले जाते. पेन्शन मिळवण्यासाठी किमान 10 वर्षे सेवा आवश्यक असते. जर 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असेल तर मासिक पेन्शन मिळत नाही, तर एकदाच विड्रॉल भेटतं, म्हणजेच विड्रॉल बेनिफिट दिला जातो. मात्र 10 वर्ष पूर्ण केली तर 58व्या वर्षी तुम्हाला नियमित पेन्शन सुरू होते. 15 वर्षाची सेवा असलेल्या कर्मचारी पूर्णपणे EPS पेन्शनसाठी पात्र ठरतो. EPS पेन्शन मोजण्यासाठी सरकारने ठरवलेल्या फॉर्म्युल्यावर पेन्शनबाबत सॅलरी जे आहे गुणिले असते, म्हणजेच पेन्शनेबल सर्व्हिस भागिले 70. याचा सोप्या भाषेत अर्थ असा होतो की तुमचा EPSसाठी धरलेला पगार आणि तुमचा एकूण पात्र सेवा आणि गुणाकार करून तो 70ने भागला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याला EPSसाठी धरलेला कमाल पगार 15,000 आहे आणि त्याने 15 वर्ष सेवा केली, तर गणित असं होईल की 15,000 गुणिले 15 म्हणजे 2,25,000 आणि 70ने भागले असता साधारण ₹3214 इतकी मासिक पेन्शन येते. म्हणजेच 15 वर्ष नोकरी पूर्ण करून 58व्या वर्षी कर्मचारी निवृत्त झाला तर कर्मचाऱ्याला अंदाजे ₹3200 ते ₹3300 दरमहा पेन्शन मिळते. आजच्या घडीला ही रक्कम अत्यंत कमी आहे. महागाई, औषध खर्च, वीज बिल, घरभाडे, प्रवास याचा विचार करता 3200 म्हणजे वृद्धापकाळ चालणं फारच कठीण आहे. म्हणूनच गेली अनेक वर्ष देशभर EPS पेन्शन आंदोलन करत आहे आणि सरकारकडे किमान पेन्शन ₹75 म्हणजे 7,500ची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही सरकारकडून स्पष्ट काही अपडेट आलेले नाहीत. आधी किमान पेन्शन फक्त ₹1,000 होती आणि ती आज अनेक ठिकाणी लागू झाली आहे. आता 2024 आणि 25मध्ये केंद्र सरकारने स्तरावर किमान पेन्शन वाढवण्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेक बैठका झाल्या असून प्रस्तावित मागणी जी आहे 7,500 रुपयांची आहे, तरी अद्याप कोणती अधिकृत घोषणा मात्र आपल्याला पाहायला भेटली नाही. त्यामुळे सध्या नियमानुसारच पेन्शन दिली जाते, परंतु भविष्यात जर सरकारने किमान ₹7,500 पेन्शनचा निर्णय घेतला तर 15 वर्षे सेवा असो वा 20 वर्ष असो, पात्र पेन्शनधारकांना दरमहा किमान ₹7,500 मिळण्याची शक्यता निर्माण होईल. EPSमध्ये आणखीन एक महत्त्वाचा नियम आहे, अर्ली पेन्शन. जर एखादा कर्मचारी 58व्या वर्षी पूर्ण होण्याआधी म्हणजे 50व्या वर्षीच पेन्शन घ्यायची असेल तर तो घेता येते, परंतु प्रत्येक वर्षासाठी 4% कपात केली जाते. म्हणजेच 58व्या ऐवजी 50व्या वर्षी पेन्शन घेतल्यास 8 वर्ष गुणिलेचा टक्के म्हणजे 32% कपात होईल. जर तुमची मूळ पेन्शन ₹3200 असेल तर कपातीनंतर फक्त ₹2100 म्हणजेच 2100 ते 2200च्या आसपास रक्कम मिळेल. त्यामुळे वेळेपूर्वी पेन्शन घेणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरते. EPS पेन्शन सिस्टीममध्ये 20 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा दिला जातो. नियमांप्रमाणे 20 वर्ष पूर्ण केल्यावर सरकार 2 वर्षांचा बोनस सेवा भाग देते. म्हणजेच 20 वर्ष वास्तविक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 22 वर्षे धरून मोजली जातात. म्हणजे 15 वर्ष सेवा असणाऱ्यांना हा बोनस मिळत नाही. म्हणून पेन्शन जास्तीची सेवा मिळवायची असेल तर शक्यतो 20 वर्ष यापेक्षा जास्त सेवा पूर्ण करणे कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. आज प्रत्यक्ष वास्तव हे आहे की 15 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे ₹3200 मासिक पेन्शन उत्पन्नाच्या तुलनेत अतिशय कमी आहेत. त्यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना फक्त EPS पेन्शनवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी पर्सनल सेव्हिंग्ज, NPS
पोस्ट ऑफिस स्कीम, LIC पेन्शन प्लस अशा पर्यायी गुंतवणुकीचा तरजीव करणे अत्यंत गरजेचं आहे. EPS फक्त बेसिक सपोर्ट देऊ शकते, पूर्ण आर्थिक सुरक्षितता नाही. शेवटी सारांश असा की सध्याच्या नियमानुसार 15 वर्षे सेवा पूर्ण करून 58व्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंदाजे सुमारे 3200 मासिक पेन्शन सुरू होते. 50व्या वर्षी पेन्शन घेतल्यास हीच रक्कम जवळपास 5200 रुपये किमान होते आणि 7500 रुपयांचा म्हणजेच 7500चा विषय तो अजूनही केंद्र पातळीवर चर्चेचा आहे. मात्र अद्यापही त्याच्यात मोठा कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र चर्चा मोठ्या वेगाने सुरू असल्याचे आपल्याला जाणवतं. तर मोठा दिलासा मिळू शकतो जर 7500 लागू झाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. सरकारी नोकरीतील असलेल्या मित्रांना आणि खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना शेअर करा. अशीच खरी सरकारी अपडेट जे आहे मराठीतून जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.